चला आज हे हरभरे ना मला ह्या गमिल्यामध्ये लावायचे आहेत. ह्या गमिल्यामध्ये काहीच लावलेलं नव्हतं, ते एक शिल्लक राहिलं होतं. म्हटलं कोणती भाजी लावायची, त्यामुळे म्हटलं चला हरभरेच लावून घेऊया. त्याची भाजी पण खूप छान लागते आणि बघूया कशी येते तर ती छानच. याच्या अगोदर पण मी लावलेली आहेत, म्हणून म्हटलं चला पुन्हा एकदा लावूया. आणि मेन म्हणजे माझ्याकडे हरभरेच नव्हते, मी ते शेजाऱ्याकडून घेतले. गावाकडे सध्या हरभरे नाही आहेत आमच्या घरी, त्यामुळं आणायचेच राहून गेले. तर त्यासाठी मी ह्या अशा रेषा मारून घेतल्या. त्याच्यामध्ये एखादा दगड होता तो काढून टाकला. आता ह्या मातीमध्ये ना मी थोडंसं कोकोपीट मिक्स केलेलं आहे, त्यामुळे माती एकदम अशी भुसभुशीत आणि भुरभुरीत झालेली आहे. कुंडीमध्ये जर झाडं लावत असेल ना तर त्याची माती अशी भुसभुशीतच लागते. जास्त चिकटवाली माती लागत नाही, म्हणजे एकदम काळी माती असते ना ती लागत नाही. त्याच्यामध्ये झाडं व्यवस्थित येत पण नाहीत, कारण ती जास्त पाणी धरून ठेवते आणि त्याच्यामुळे झाडांच्या मुळ्या खराब होऊन जातात आणि झाडंही जळून जातं. ही जर भुसभुशीत माती असेल ना तर मग काय होतं, त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी पण शोषून घेतलं जातं, जास्त पाणी पण राहत नाही. आणि ड्रेनेज होल खालून करायला मात्र विसरू नका. ड्रेनेज होल चांगले असतील ना तर मग झाडं पण खूप छान येतात, म्हणजे पाणी हवं तेवढं झाडांना भेटतं आणि बाकीचं पाणी असंच जातं. तर चला माझे आता इथं हरभरे लावायचं काम चालू होतं. आता ह्या भाज्या लावायचं आणि काढायचं हे काय 1 किंवा 2 दिवसाचं काम नाही आहे. त्या लावायच्या, त्यांना रोज पाणी घालायचं आणि त्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर त्या खायला भेटतात आपल्याला. प्रोसेस खूप मोठी आहे, पण मी ही प्रोसेस खूप छान एन्जॉय करते. मला हे सगळं आवडतं म्हणून करते. नाहीतर 4थ्या मजल्यावरती माती घेऊन जाणं एवढं सोपं नाही आहे. आणि माझं मात्र वन मॅन आर्मी शो आहे. मलाच सगळं करावं लागतं. माती घेऊन जायचं, झाडं लावायची किंवा सगळं असं हेल्प कुणाची नाही आहे. आता मी ही ग्रो बॅगमध्ये पण 2 काकडीचे वेल लावले होते, पण ते बिचारे ह्या जगात आता राहिलेले नाही आहेत. त्यांनी त्यांचा जीव सोडून दिला. त्यामुळे म्हटलं चला तसंही या ग्रो बॅगमध्ये काही राहिलं नाही आहे ना, तर त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पण लावून घेऊ, हरभरे लावून घेऊया. मग म्हटलं चला याच्यामध्ये पण हरभरे लावते आणि याच्यामध्ये पण असेच लावून दिले. 2-4 कंटेनरमध्ये जर हरभरे असतील लावलेले तर त्याची भाजी खूप जास्त निघेल असं मला वाटतं. तर इथे माझं तेच काम चाललं होतं, भाजी लावायचं. आणि माझं काम चालू असताना साईडला पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. मी जनरली 5 ते 5:30च्या दरम्यान टेरेसवरती येत असते, कारण त्यावेळेस घरामध्ये पण काही काम नसतं, मुलं पण ट्युशनला गेलेले असतात आणि मी निवांत असते. त्यामुळे मग हा टायमिंग मला व्यवस्थित वाटतो. आणि हा टाईमपास करायसाठीच असतो, कारण स्वयंपाकाला पण भरपूर टाईम असतो. एवढ्या लवकर काही स्वयंपाक मी बनवत नाही, 7च्या नंतर स्वयंपाकाला लागते. मग 5 ते 7 करायचं काय, तर टेरेसवर येऊन छान टाईम स्पेंड करायचा. 1 ते 2 तास माझे आरामात निघून जातात. सगळे झाडं बघणं, त्याला पाणी घालणं, त्यांची काळजी घेणं, त्यांची केअर करणं, किंवा थोडाफार कचरा झाला असेल टेरेसवरती तर तो साफ करणं, हे सगळं करायला मला टाईमच लागतो. वर्षा गलगाटे ह्या ताईंचं चॅनलचं नाव आहे आणि सुंदर व्हिडिओ बनवतात. त्या आपण डेली पोस्ट करतात आणि छान ब्लॉग्स आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की एकदा जाऊन चेकआउट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माझं खाली काम चालू होतं आणि या पक्षाचं असं चिवचिव चिवचिव करणं चालू होतं. कदाचित तो चिवचिव करून त्याच्या फ्रेंड्सला बोलवीत असेल आणि त्याचे फ्रेंड्स पण लगेच आले बरं का त्याचा आवाज ऐकून. तर मला पाणी घालायचं होतं. टेरेसवरती एक नळ काढलेला आहे आम्ही. त्यानंतर तिथं मी एक बकेट ठेवत असते भरून आणि छोट्या बकेटीने सगळ्या झाडांना पाणी घालत असते. आता ह्या ग्रो बॅगमध्ये पाणी घालते ना मी, त्याच्यामध्ये पालक आहे. तो नेमकंच 2-2 पानांवरती आलेला आहे. त्यामुळं म्हटलं की त्याला हाताने स्प्रे करूया, म्हणजे कसं जास्त पाणी जर त्याला घातलं ना तर तो कदाचित मोडून पण जाईल, कारण त्याच्यामध्ये जीवच किती आहे. एवढी एवढी सुईसारखी काडी आलेली आणि त्याला वरती 2 पानं आलेले आहेत. मला अजून खूप साऱ्या भाज्या लावायच्या आहेत, पण काय माहिती ना की मातीचा प्रॉब्लेम आहे. इथं मी जिथं राहते ते आजूबाजूला शेती पण आहे. आता म्हटलं की थोडी थोडी माती रोज आणून ठेवावं, म्हणजे पाऊस पडल्यावरती आणखीन खूप जास्त झाडं लावता येतील. त्यासाठी माती तर पाहिजेच पाहिजे. आणि मी घरच्याच कचऱ्यापासून, किचन वेस्टपासून खत बनवते, त्यामुळे मग खताचा किंवा एवढा जास्त तुटवडा पडत नाही. आणि गावाकडवरून येताना ना मी एक अर्धी पिशवी किंवा अर्धी गोणी असते ना तेवढं मी घेऊन येत असते. ते म्हणजे शेणखत.
इथं हा कारल्याचा वेल मी लावला होता 2 दिवसापूर्वी. तो छान आला आहे, त्याला काही एवढा प्रॉब्लेम नाही झाला आहे. ह्या छोट्याशा टबमध्ये मी एक वांग्याचं रोप लावलेलं आहे, ते पण छान आलं आहे. आणि हेच ते 2 काकडीचे वेल ज्यांनी आपला जीव सोडून दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये मी हरभरा लावला आहे आणि हा चुक्यामध्ये पण एक छोटंसं टोमॅटोचं रोप उगलं आहे. त्यानंतर ही आंबाड्याची भाजी लावली आहे, जे गावाकडून मी आंबाड्याचे 2-4 बोंड घेऊन आले होते. आणि ही कांद्याची पात त्या दिवशी मी खुडली होती आणि ती सुंदर पुन्हा फुटली आहे. आणि ह्या पालकाच्या घमेल्यामध्ये पण मी आणखीन कांदे लावले. म्हटलं पालकचं बी वाळेपर्यंत ना हे कांदे पण येऊन जातील, तसा टब खाली राहायला नको. आणि ह्याच्यामध्ये पण एक टोमॅटोचं रोप आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक याच्या ग्रो बॅगमध्ये ना एक तरी टोमॅटोचं रोप असंच आढावा उगलेलं आहे. आणि मी ते तसंच ठेवलं आहे. पालक पुन्हा एकदा नवीन फुटला आहे. मी पहिला खुडला होता 2-3 दिवसापूर्वी आणि तो पुन्हा फुटला आहे. आणि याच्यामध्ये मी नवीन पालक लावला आहे, जो की आता 2-2 पानांवरतीच आलेला आहे. हा एकदा मोठा झाला ना की मग याला कसंही पाणी घाला, तो तरीही छानच येतो. आणि ह्या कोथिंबीरच्या याच्यामध्ये पण एक टोमॅटोचं रोप आहे, ते पण खूप छान आलं आहे. आणि हे आहे कारल्याचा वेल. त्यानंतर मी जेव्हा लावले ना तेव्हा काकडीचे वेल काही असे होते, नंतर ते व्यवस्थित आलेच नाही, माहीत नाही का. वांग्याचं झाड आहे एक छोटंसं, जे मी आत्ताच लावले 1-2 दिवसापूर्वी. याच्यामध्ये पण एक वांग्याचं झाड लावले. आणि हा नवीन पालक जो मी लावलेला आहे तो पण छान फुटला आहे आता. आणि हा चुका एकदा मोठा झाला ना की खूप छान येतो. टेरेसवरून संध्याकाळचा व्ह्यू काहीसा असा असतो, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. इथं ना एकदम लांब मेंढ्या चरतायत, हे बघा. एवढ्या सगळ्या मेंढ्यांना कळपाने चरतायत. आणि हे त्यांचे मेंढपाळ. बराच वेळची झालं मी बघते या मेंढ्या. चला म्हणलं शूट करून घेऊया. तर एवढ्या लांब आहेत. मस्तपैकी दिवस मावळायला गेला. आता थोड्याच वेळात दिवस मावळणार आहे. एकदम लालबुंद झालाय आकाश. कोथिंबीर एकदम तोडायसारखी झालेली, पण मला घरी कोथिंबीर आहे म्हणून मी काही तोडणार नाहीये. हे बघा, ही इथं पण आहे. सध्या मला आहे, 2-4 दिवसांनी मी तोडेल. स्वतः पिकवतो आणि स्वतःच खातो ना, तेव्हा असं काही वायाला जाऊन देऊ वाटत नाही. अगदी थोडं थोडं वापरायचं आणि थोडं थोडंच खायचं.